UP सारख्या शहरामध्ये एक नवीनच लग्न होऊन एक मुलगी गावामध्ये येते आणि आल्यानंतर ती सर्वात आधी सासूला आणि नवऱ्याला त्रास द्यायला सुरुवात करते. ही गोष्ट आहे UPमधली. UPमध्ये एक सौरभ नावाचा मुलगा आपल्या मित्राच्या भरोश्यावर सौरभ आणि अरविंद हे दोघंही मित्र असतात. आपल्या मित्राच्या भरोश्यावर एका अनोळखी मुलीसोबत तो लग्न करतो आणि लग्न करून घरी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा जी सासू असते त्या मुलीची, ती किचनमध्ये जाते आणि किचनमध्ये गेल्यानंतर जवळ-जवळ सकाळचे 9 वाजतात तरी देखील आपली सून उठत नाहीये. ती हाका मारायला सुरुवात करते. सुनेचं नाव असतं नीता. नीता ही UPची असते आणि तिचे वडील पण तिकडचेच असतात. तिला आई वगैरे काहीच नसतं. तर होतं असतं नीता हाका मारल्यानंतर उठते, पण ती एकदम फॅशनेबल कपडे घालून उठलेली असते. समोर येते. ते सासूला काही पटत नाही. ती आल्या-आल्या नीताला बोलते, की "तू हे काय अवतार करून आली आहे? आणि हे बघ ह्या गोष्टी इथं चालणार नाही. आमचे असे संस्कार नाही." असं बोलते. पण नीता बोलते, "माझं राहणीमान असंच आहे आणि मी असंच राहणार. मला कुणीही थांबवू शकत नाही." त्यानंतर जी नीता असते ती आतमध्ये जाते. आतमध्ये गेल्यानंतर जो सौरभ असतो तो येतो आणि सौरभची जी आई असते ती सगळं काही सौरभला सांगते, की "तुझी ही बायको असं-असं वागत आहे." त्यानंतर सौरभ जो असतो तो नीतावर चिडतो. पण नीता त्याला सांगते, की "हे बघ मला राहायचं तसं राहील मी. माझ्यावर जोर जबरदस्ती करण्याचं काम नाही." असं बोलते. आणि त्यानंतरच एक दिवशी जो सौरभ असतो तो आपल्या मित्राला सगळ्या काही सांगतो. जो मित्र आहे त्याचा ज्याने हे लग्न जमवलं होतं त्याला सगळं काही सांगतो आणि सांगितल्यानंतर तो बोलतो, "मी तरी काय करणार आता? कारण खूप दिवसापूर्वीचा विषय आहे हा आणि खूप दिवसापासून मी पण तिला बघितलेलं नव्हतं नीताला. त्यामुळे मला पण काही सांगता येणार नाही." पण हा विषय काहीतरी वेगळाच असतो. त्यानंतर जो सौरभ असतो तो खूप वैतागून जातो. कारण नीता जी असती सौरभ जेव्हा नीताच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा नीता त्याच्या कानाखाली जाळ काढायची. ते देखील गोष्ट त्याच्यासोबत घडतात. त्यानंतर जी सौरभची आई आहे, तिला खूप त्रास व्हायला लागला या गोष्टींचा. एक दिवस होतं असं, जी आई आहे ती नीताचे जे वडील आहेत त्यांना बोलवून घेते. नीताचे वडील आल्यानंतर जी सौरभची आई असते ती सगळं काही त्यांना सांगते, की तुमची मुलगी कशा पद्धतीनं वागते. ते सगळं सांगितल्यानंतर जी नीता असते ती बोलते, की माझं जोर जबरदस्ती पद्धतीनं लग्न केलंय आणि आता इथं पण तुम्ही माझ्यासोबत जोर जबरदस्ती करणार का? असं बोलते. तुम्ही इथून निघून जा असं बोलते. त्यानंतर जे नीताचे वडील असतात ते बोलतात, की मला माफ करा माझ्याकडून खूप मोठी चुकी झाली आणि ते तिथून निघून जातात. त्यानंतर जी नीता असते ती आपल्या नवऱ्याला आणि सासूला त्रास द्यायला सुरुवात करते. कारण तिच्या डोक्यामध्ये फक्त एकच असतं प्लॅन, की यांना त्रास द्यायचा. कारण खरी गोष्ट काहीतरी वेगळीच होती. जेव्हा सौरभ घराबाहेर असतो, तेव्हा अचानक जी सासू असते सौरभची आई ती येते. आल्यानंतर जेव्हा घरात येते, तर जी नीता असते आणि सौरभचा जो मित्र असतो प्रदीप, ते दोघं एकाच रूममध्ये त्यांचं संबंध सुरू असतात. हे बघितल्यानंतर जी सासू असते तिची तळपायाची आग मस्तकाला जाते. ती बोलते, की "तू यासाठीच लग्न केलं आहे." ही गोष्ट त्याच्या लक्षात येते आणि नीता आणि त्यांना सासू धमकी देते, की "मी हे सगळं पोलिसांना सांगणार आहे. तुम्ही कशा पद्धतीनं आमची फसवणूक केली आहे. तुझ्या मित्राला फसवून तू अशा पद्धतीनं वागायला नव्हतं पाहिजे." असं सासू बोलते. त्यानंतर ती फोन लावणारच असते. तेवढ्यात जो प्रदीप असतो तो सौरभच्या आईच्या डोक्यामध्ये फुलदान घालतो आणि तिला तिथंच गळा दाबून मारून टाकतो. त्यानंतर तिची डेड बॉडी ते ठिकाणी लावतात. म्हणजे तिचं पुरून ठिकाणी लावतात तिला. त्यानंतर काही दिवसानंतर नीताचा जो बाप आहे तो तिथं येतो. आल्यानंतर नीताच्या समोर हे दोघेही दिसतात त्याला. दिसल्यानंतर तो प्रदीपला बोलतो, "प्रदीप तू कसा? आणि तू फक्त यांना फसवण्यासाठी लग्न लावलं का यांचं?" असं विचारतो. "तुमच्या दोघांचं हे जे चालू आहे ना यासाठी मी तुमच्या विरोधात पोलिसात जाईन अशी धमकी देतात नीताचे वडील. त्यानंतर प्रदीप खूप चिडतो आणि तिथंच नीताच्या वडिलांना पण तो त्याचा काटा काढतो. त्यानंतर जो सौरभ असतो या गोष्टींची त्याला कानकूस लागलेली असते. एक दिवस तो फोनमध्ये एक ऑडिओ क्लिप ऐकतो, जी प्रदीपची आणि जी नीता आहे त्यांची असते. त्यानंतर तो त्यांच्यावर लक्ष ठेवतो. त्याच्या लक्षात येतं सगळ्या गोष्टी. यांचं प्रेम प्रकरण सुरू आहे आणि हे आत्ता नाही तर लग्नाआधीपासून सुरू आहे. ही गोष्ट त्याला समजल्यानंतर तो नीताला घरामध्ये बांधून ठेवतो आणि प्रदीपला कॉल करतो सौरभ आणि त्याला पण बोलवून घेतो. जेव्हा प्रदीप आतमध्ये येतो तेव्हा नीताला बघतो तर ती
पूर्णपणे तिला खुर्चीला बांधून ठेवलेलं होतं आणि जो सौरभ असतो तिला मारतो. त्यानंतर जो प्रदीप असतो तो खूप चिडतो आणि बोलतो. तेवढे सौरभ पण तिथं येतो आणि बोलतो, "तू मला फसवलं मित्रा. तू माझ्यासोबत असं वागायला नव्हतं पाहिजे. तुझ्यामुळं माझी जिंदगी बरबाद झाली." आणि त्याच ठिकाणी जो प्रदीप असतो तो सौरभला मारायला सुरुवात करतो आणि सांगतो, की "मीच तुझ्या आईला मारलं आहे. मीच तुझ्या सासऱ्याला पण मारलं आहे." सौरभ हा पूर्ण प्लॅनिंगनं त्यांनी सगळ्या काही गोष्टी केलेल्या असतात. जेव्हा जो प्रदीप असतो तो सौरभला मारण्याचा प्रयत्न करतो, तेव्हाच तिथं पोलीस येतात आणि आल्यानंतर जो सौरभ आहे त्याचा जीव वाचवतात. जीव वाचवल्यानंतर पोलीस जेव्हा त्याला मारहाण करतात, तेव्हा तो सांगतो, "मी आणि नीतानीच म्हणजेच प्रदीप आणि नीतानीच माझ्या आईला आणि सासूला मारलं आहे," असं ते कबूल करतात. त्यानंतर पोलीस त्यांना जेलमध्ये टाकतात. तर मित्रहो, ही घटना तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. या घटनेतून आपल्याला एकच गोष्ट शिकायला मिळते, की अनोळखी ठिकाणी जर लग्न केलं तर व्यवस्थित पडताळणी करणं गरजेचं आहे. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी होऊ द्या चर्चा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.